महाराज हा इकली पण इकली याचं ते चक्रपाणी महाराज म्हणजे याचं ते निद्रस्थान आहे. हा आणि ते जे पाठीमागे जे हात ते दैवली ऋषी होतं. ते काय करत गेले रोज लिंगाला आंघोळ करायचे, एक मुठभर वाळू आणायचे. मुठभर वाळू आणून तिथं लिंग वाढत वाढत पुढे गेला, स्वर्गाला गेला झाली स्वर्गाला. पण सगळे देव ऋषी आले ते काय म्हणजे बाबा स्वर्गाला गेला कसं होईल बाबा उद्या. म्हणजे मग देवाला दत्तात्रय महाराजांच्या बाईच काहीतरी करा. दत्तात्रय महाराज येतं आले. आल्याच्या नंतर दत्तात्रय महाराजांच्या लिंगाला हात ठेवला, एकदम जीव थोडा खाली आला. दैवली ऋषी काय म्हणवा देवा तुम्ही मला माहित नाही एवढे हात तुम्ही माझ्या वरी या, पण मला एक काम करा, मी एक आवडभर तरी राहू द्या माझी ओळख म्हणून तेवढा लिंग देवाने ठेवला. फक्त त्याने म्हणजे मला वर मागा आला. कोण सांगितलं? दत्तात्रय महाराज. वर मागतं त्याने एकच सांगितलं, काय नाही देवा म्हणजे तुमची इथं मला संध्याकाळी निद्रा पाहिजे. म्हणून दत्तात्रय महाराजांची निद्रा, कोल्हापूर भिक्षा, पंचायत भोजन आणि माहूरची निद्रा निद्रा. आणि इथे देवांचं वर्णन सांगा ना, कोणते कोणते देव आहेत ते? तिथं दत्तात्रय महाराज आणि चक्रपाणी महाराज. आणि दैवली ऋषी ती पाठीमागे. आणि बॅक इकडे जे होते वंदे बाबा. हे मानवा पंथाचं ते गोपाल कृष्ण महाराज पहिला अवतार, दुसरा अवतार दत्तात्रय महाराज, तिसरा अवतार चक्रपाणी महाराज, चौथा अवतार गोविंद बाबा आणि पाचवा अवतार चक्रधर स्वामी महाराज. हे 5 अवतार दत्तात्रय महाराज आपल्या कृष्णापासून आलेले 5 अवतार. आणि आता सध्या चक्रधर स्वामी हे आजही भी प्रख्यात होतं. आता सध्या आपलं नाव सांगायचं ना? माझं शिवाजी कोंडवा सुरसी, उंबरखेड तालुका, बारागाव. धन्यवाद. दंडवत. माहूरला आले. माहूरला आल्यानंतर देवदेवशी स्थान कोणी तुम्हाला सांगते रस्ता. देवदेवशी आल्यानंतर बाबा तिथं आपलं दत्तात्रय महाराजांचं स्थान आहे. ते एक रूपी दत्तात्रय महानुभाव पण तेव्हाच जय ऋषी मुनी फार तपस्या करायची. तपस्या एवढी झाली तर ते हे झालं. मग त्याने काय करायचं, रोज गंगाला जाऊन आंघोळ करून आपण मूडवर बाळू माती आणायची आणि देवापासून टाकायची. असं वाढत वाढत शिव पुढे गेला स्वर्गात. सगळ्या देवाला चिंता पडली. लिंग स्वर्गात गेला, ते मोठा झाला. काय करायचं? मग त्याने दत्तात्रय महाराजांना सांगितलं बाबा हे लिंग मोठं झालं, याचं तुम्ही ते काहीतरी करा. मग त्याने काय केलं, तिथं आले ते लिंगावर हात ठेवले, एकदम लिंग खाली गेला. मग देव ईश्वरला बाबा माझ्या घरी घेऊन मग तुम्ही काय करा, आता माझा किंवा हातभर मला ओळख म्हणून आवडत. मग देवाने काय केला,
ठीक आहे एवढं ठेवतो म्हणजे मग तुम्ही आता मला काहीतरी सांगा काय सांगा मग मला ते वरदान मागायचे मग देवानं सांगितलं त्या ऋषीमुनी काय केलं का म्हणजे संध्याकाळची निजरा तुम्ही येतं का म्हणून दत्तात्रय महाराज दोष तिथे निजरा करतात तिथे येऊन झोपतात. हे माहूरगडाजवळचं हा माहूरगड म्हणजे माहूर तालुक्यामध्ये देवदेवसरी स्थान आहे महानुभावपंथी देवदेवसरी स्थान आहे महानुभावपंथी तिथं त्याची निद्रा आहे दत्त महाराजांची. दत्त महाराज ही निद्रा इथं आहे. आणि हे स्थळ भोजन कोल्हापूर भिसिया आणि निद्रा माहूर. आणि हेच ते शिवलिंग आहे ना. हा हेच